मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समिती अहवालावर मोठा खुलासा। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही। निजाम दस्तऐवजात वैयक्तिक नोंदींऐवजी जात तपशिलाच्या नोंदी मिळाल्याची माहिती। शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणात जयदीप आपटेला दिलासा नाही। मूर्तिकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला। 2 दिवसांपासून सुरू होती जामीन अर्जावर सुनावणी। आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली। अतुल बेनके अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार, तर अतुल बेनकेंना पक्षात येऊन उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी। आंबेगाव विधानसभेसाठी इच्छुक देवदत्त निकम यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। 2 दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी आणि मुलीने घेतली होती शरद पवारांची भेट। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी नाशिक कोर्टाचं समन्स। 2022 मध्ये हिंगोलीच्या सभेत गांधींकडून वादग्रस्त वक्तव्य। आईची हत्या करणाऱ्या कोल्हापुरातील सुनील कुंचीकोरवी या आरोपीची फाशीची शिक्षा कायम। आरोपीचा गुन्हा गंभीर, तो सुधारण्यासारखा नाही, हायकोर्टाचा निकाल। अकोल्यात आमदार अमोल मिटकरींकडून रॉंग साईडनं वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीचे धडे। अवघ्या 15 मिनिटांमध्ये वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आकारला 30,000चा दंड। नायर रुग्णालय प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार। लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या चौकशीत तथ्य आढळल्याची माहिती। फक्त बदली करून काही उपयोग नाही, डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपींची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं आवश्यक असल्याचं देशपांडेंचं वक्तव्य। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश। विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल। 20 जलद लोकल सीएसएमटी ऐवजी दादरहून सुटणार। गर्दी विभाजित करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय।